आपण याच विभागातील जसखार या गावातील अजून एक प्रतिभावंत समालोचक जे हितेश म्हात्रे सरांना थँक्यू। मला ज्याची मी त्यालाच आणलं। धन्यवाद डीजे। आपण मॅच एन्जॉय करतोय। एका बाजूला तुम्ही बेलदार वाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण आरपी क्लब जसकार संघ पाहतोय। दरम्यानच्या काळामध्ये फलंदाज बहुतेक बाद झाला, बॅकफुटला जाऊन चेंडू पंच करायचा होता आणि बॅट लागली आहे एस्टनवरती, अगदी स्वयंचीत झाला, त्यामुळे विकेट क्रमांक 1 विशाल झाला, हिट विकेट। नितेश सरांशी आमची चर्चा झाली की आज डान्स होत नाहीये जितेंद्र पाटील साहेबांचा, कारण की गाडीमध्ये थोडंसं तेल कमी होतं आणि आता टाकी फुल आहे, त्यामुळे डान्स आमच्या प्रेक्षकांना पाहायला जरूर मिळेल। मॅच ऑन झाली, पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता, परंतु फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न विशालचा अंगलट आला, त्यांनी यष्ट्यांवरती बॅट मारली आणि जवळपास आपल्या पायावरती धोंडा मारून घेतला आणि त्याला आता डगआउटमध्ये जावं लागलं। नवीन फलंदाज परेशाला डीप मध्ये खेळाडू दूरवर आहे आणि त्याला चकून चेंडू मात्र आरपार, धावा मिळतील 6 षटकार। दरम्यान अगदी जबरदस्त प्रहार, क्रिकेटचं मादक सौंदर्य राखणारा एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला परेशच्या बॅटमधून। रोहन गोलंदाजीला आला, पहिल्या चेंडूवरती त्यानं षटकार खाल्ला, दुसऱ्या चेंडूवरती त्याला विकेट मिळाली, परंतु नवीन आलेला फलंदाज परेशने पहिल्या चेंडूवरती अगदी दर्जेदार षटकार ठोकला, कारण की 3 ओव्हरची मॅच आहे, तुम्हाला नक्कीच डॉट बॉल खेळण्याची संधी या ठिकाणी आणि सेट होण्याची संधी मिळणार नाही आहे। यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, काहीसा चेंडू उचली घेईल असं वाटत असताना अगदी खोलातून जाताना चेंडू पाहिला, त्यामुळे निर्धाव आलाय चेंडू। चांगली गोलंदाजी, कारण की पॉवर प्लेचं षटक तो हाताळतोय आणि पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर फलंदाज स्टान्स अगदी आक्रमक असतो, बॅकलिप अगदी ताकदवान फिरताना पाहायला मिळते आणि दरम्यानच्या काळामध्ये निर्धाव चेंडू थोडासा नेट सुटकेचा निश्वास जसकार संघानं जरूर सोडला असेल, कारण की आपण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच एन्जॉय करतोय। यावेळेला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक संपूर्ण समर्पण त्याने दिलं होतं, अगदी झोपला पडला, परंतु चेंडू पकडण्यामध्ये थोडीशी असमर्थता जरूर निर्माण झाली, परंतु पुढच्या क्षणी त्याने चेंडूवरती ताबा मिळवला आणि त्या संधीचा वापर करत या ठिकाणी तब्बल धावा आल्या, सिंगल आली, बहुतेक एका धाव्याने हळूवार धावसंख्या पुढे सरकली, 11 धावा। नवीन फलंदाज शंतनू आता मात्र क्रीजवरती पाहायला मिळतोय। पहिल्या मॅच मध्ये थोडीशी निराशा शंतनूना
केलेली होती. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु फटका फसला. याही मॅच मध्ये शंतनू मात्र अपयशी ठरला, अगदी गोल्डन डकचा शिकार ठरला. त्यामुळे विकेट क्रमांक 2 शंतनू झाला झेलबाद. अगदी मोठा फलंदाज ज्याच्यावरती बेलदारवाडा संघाचा खूप सारा विश्वास पाहायला मिळतो आणि खूप मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स आपण शंतनूचा जरूर पाहतो. परंतु आजच्या दिवसामध्ये आजचा दिवस आजची रात्र शंतनूसाठी थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील शंतनूला थोडंसं अपयश पाहायला मिळालं. याही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती तो बाद झाला, त्यामुळे षटक संपलं या ठिकाणी पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय आणि 2 गडी बाद झालेले पाहतोय. 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे या ठिकाणी पॉवर प्ले ऑफ करण्यात आला. क्षेत्ररक्षक अगदी मैदानाच्या चप्प्यावरती तैनात केलं जाईल. नवीन गोलंदाज संदीप भोईर उर्फ सँडी गोलंदाजच्या रनवेवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अगदी 4थ्या क्रमांकावरती रोहित पाटीलला दाखल होताना पाहायला मिळतोय. दोन्ही आक्रमक फलंदाज मैदानामध्ये आहेत. संदीप भोईर उर्फ सँडी यावेळेला गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची मॅच अगदी कमीत कमी धावांवरती रोखण्याचं ध्येय उराशी बाळगून जस्कर संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरला. पहिल्या षटकामध्ये 11 तर झाल्यात. रिवा स्वीप दुधारी तलवार. पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली होती, परंतु पंचांनी ती फेटाळून लावली. त्यामुळे निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. कारण की या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रत्येक डॉट बॉल एक मोठ्या समान आपल्याला पाहायला मिळतो. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न जस्कर संघ करणार आहे, परंतु जास्तीत जास्त धावा जमवण्यासाठी, कारण की पूर्वार्ध म्हटलं तर शांततेचा काळ पाहायला मिळतो. अगदी शांत डोक्याने एखादा हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू आणि चेंडूच्या लाईन पर्यंत फलंदाज परेश पोहोचू शकला नाहीये, त्यामुळे घडलंय का आणखी एक डॉट बॉल. त्यामुळे बेलदारवाडा संघावरती दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप वरून येईल तिथपर्यंत आपण आणखी एक धाव इन्क्रीज होत असताना आपण पाहिली. पुढच्या मॅचसाठी देखील आपण इन्व्हाइट करूया आर्यन चिर्ले आणि नवजीवन मुलेकंड संघ. कारण की आपण पाहिलं तर प्राथमिक फेरीमध्ये अगदी सर्वाधिक जास्त धावा जमवल्यामुळे न्यू यंगस्टार वाळ संघाला बाय मिळाली आहे. आणि तो नियम पुन्हा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या 2 मॅचेसमध्ये जो सर्वाधिक जास्त धावा जमवणार आहे त्याला बाय मिळेल आणि कंपल्सरी वहाळ संघाला मॅच खेळावी लागेल, हा नियम आहे. यावेळेला फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अगदी बॅट मधून जसा आवाज आला टक आमच्या लाडक्या प्रेक्षकाला सांगून गेला दॅट्स अ मायटी हिट. षटकार. शेजारील बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या. अहो बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. दरम्यान धावा येत त्यावेळेला हा संघर्षमय षटकार पाहायला मिळाला. अगदी हा षटकार LIC षटकार आहे, जिंदगी के बाद भी आणि जिंदगी के साथ भी. हा षटकार काहीसा CPR देऊन जाणार आहे बेलदारवाडा संघाला. आणि या षटकाराने धावसंख्या मुसंडी मारते 18 वरती जाऊन पोहोचतीये.
चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी या फटक्यासाठी 4 चेंडूची वाढ देखील पाहायला मिळाली, परंतु 4 चेंडू मध्ये फक्त 7 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे ती संदीप भोईर सँडीची. अगदी चांगल्या लाईन आणि लेंथनी गोलंदाजी करतोय. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता, नीटचा बॅटवरती आला नाही, एक तर आली आहे आणि पाहता पाहता जवळपास 2 कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई, कोल्ह्याची चालाकी अशा 3 गुणांचा संगम या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे 2 धावा या ठिकाणी कन्वर्ट होत असताना पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, धावसंख्या दुसऱ्या दशकामध्ये जाऊन पोहोचली आहे. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. खूप मोठी स्पर्धा. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2025 हा दैदिप्यमान सोहळा पर्व नंबर 2 अगदी थाटामाटामध्ये सजत असताना आणि साजरा होत असताना आपण पाहू शकाल. यावेळेला हेलिकॉप्टरचा लुक देण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या नेटचा रडारमध्ये आला नाहीये. आणखी फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलने जवळपास दुसरं षटक संपल्याचा निर्वाळा होतोय. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. अगदी जवळपास 10:30च्या सरासरीने धावा आल्यात 21. थोडासा वेळ आपल्याकडे देखील शिल्लक आहे. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. चिंबोरीच्या नागान गो परत आता मात्र देण्यात आली आहे चिराग घरात. चिराग चंद्रकांत घरात गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न, अगदी जाणीवपूर्वक हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु खूपसा बाहेर गेला. वाईडची रिटर्न क्रीज त्यानं गाठली आणि पंचाने हा चेंडू स्वैर घोषित केला. त्यामुळे आणखी एक धाव या ठिकाणी वेलदारवाडा संघाला मिळणार आहे. आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एन्जॉय करतोय. दुसरा सामना खेळण्यासाठी आणि त्याचा टॉस करण्यासाठी आपण विनंती करतोय. चला टॉस करण्यासाठी या नवजीवन मुलेखंड संघ आणि आर्यन चिर्ले संघ. दरम्यान पंचांचा डेड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत येईल. मृत चेंडू. दरम्यान व्यासपीठावरती ड्रमर बॉय, ज्याच्या हातामध्ये जादू आहे, असे निखिल घरात यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि या व्यासपीठावरती आपण त्यांचा देखील एक विशेष सन्मान करत आहोत. मी ग्रामपंचायत सदस्य किरण घरत आणि केतन घरत यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं, अगदी छोट्याशा गावातून आता मोठ्या मोठ्या इव्हेंट्समध्ये अगदी ड्रमर बॉय एक कलावंत आणि त्याचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. दरम्यान गरंगाळत अगदी रेंगाळत चेंडू चालला, अगदी स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेनं आणि दरम्यान डीपमधून एक खेळाडू जिथपर्यंत चेंडू वाढवेल ना तिथपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल दरम्यान आनंदाची गोष्ट आपण पाहतोय की पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये देखील ड्रम वाजवण्यासाठी हा कलावंत जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण एक विशेष कौतुक त्याचं करूया.
दरम्यान सामन्याला आपण पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. चला केतन घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय, कारण की आम्हाला मुलाखत घ्यायची होती, परंतु या ठिकाणी जवळपास आमच्याकडे गुणलेखक नाही आहे, त्यामुळे आमचे दुसरे समालोचक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 25 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. थोडीशी बोथट गोलंदाजी आताच्या घडीला आपण पाहिलं तर 2 वाईड आपण चिराग घरतच्या माध्यमातून देखील फेकले गेलेले पाहिले. शेवटचं अंतिम षटक आहे. स्ट्राइक वरती आपण रोहितला पाहतोय. अगदी गरंगळ चेंडू जाईल, त्याची फेक होईल तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करत असताना आपण रोहितला पाहतोय. कारण की धावा कशाला महत्व नाही, धावा येणं याला खूप सारं महत्व आहे. कारण की धावा याव्याच लागतील. एक मोठी धावसंख्या इथं उभी करावी लागणार आहे, कारण की समोरचा संघ आरपी क्लब संघ आहे जो आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. धीरज स्मृती अगदी नाव्या 11च्या नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहूया किती धावांवरती रोखण्यापर्यंत यश, कारण की आपण पाहिलं ना तर जसकर संघाची खरी ओळख आहे की त्यांची दमदार आणि दर्जेदार फलंदाजी. पहिल्याच मॅचमध्ये अगदी तुफानी फलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळाली देखील होती. यावेळेला पुन्हा एकदा गरंगळ चेंडू चाललाय. सचिन अडवू शकला नाहीये, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने चेंडूवरती ताबा मिळवला, परंतु पुन्हा एकदा वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई, कोल्ह्याची चालाकी दाखवत 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल. 29 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. नक्कीच पुढच्याच महिन्यात आई रत्नेश्वरीची पालखी थाटामाटा मध्ये पाहायला मिळेल आणि हे गाणं त्या ठिकाणी वाजवलं जाईल जरूर. यावेळेला फटका चांगला आणि क्षेत्ररक्षक आहे त्याला भेदून आरपार धावा मिळतील 6 षटकार. आपण पाहतोय ना की मैदानामध्ये क्रिकेट खेळत असताना टायमिंग शॉटला महत्व आहे आणि डीजे मध्ये देखील टायमिंग पाहायला मिळते. जसं आई रत्नेश्वरीचं नाव घेतलं त्यांच्या माध्यमातून देखील गाणं वाजवलं गेलं, त्यामुळे कौतुक आपण डीजेचं देखील करूया. इनसाइड आउटचा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला भेदलाय. पंचांचा इशारा. दॅट्स अ माइटी हिट षटकार. धमाकेदार षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 41 धावा आणि 42 धावांचं एक विशाल लक्ष या ठिकाणी उभं राहिलं. अगदी टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर या ठिकाणी द्यावं लागणार आहे, कारण की पूर्वार्ध
संपुष्टात आला. पूर्वार्ध म्हटलं ना तर आमचे गुरुजी नेहमी सांगतात शांततेचा काळ असतो. अगदी शांत डोक्याने संयमी फलंदाजी करायची असते. परंतु जसा उत्तरार्ध चालू होतो ना तसं मात्र समोरच्या संघावरती कुरघोड्या कराव्या लागतात. धावांसाठी धावाधाव करावी लागते, घाम गाळावा लागतो. आणि या ठिकाणी जसकार संघाला आता घाम गाळावा लागणार आहे. कारण की आव्हान आता मोठं झालं आहे. 42 धावा तुम्हाला 3 षटकामध्ये जमवाव्या लागणार आहेत. म्हणजे डू अँड डाय, करा किंवा मरा, जिंका किंवा हारा. कारण की नॉकआउट स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. खूप मोठी स्पर्धा आजच्या दिवसामध्ये. अगदी सुपर 4मध्ये जाणारा कुठला संघ असेल या नाना विविध प्रश्नांना इथं उधाण जरूर आलं आहे. अगदी सकाळ होताना त्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे जरूर असणार आहे. पाहूया सलामीची जोडी मैदानामध्ये कोण येणार आहे. कारण की आव्हान 42 धावांचा. 42 धावा तुम्हाला 3 षटकामध्ये पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे षटकामागे 14 धावांची सरासरी. 2 मोठे फटके आणि 2 धावा काढाव्या लागतील. म्हणजे 14 धावा प्रत्येक षटकामागे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलामीला जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना एका बाजूला सचिन म्हात्रे, दुसऱ्या बाजूला दिवेश ठाकूर उर्फ बाला. कारण की पहिल्या मॅचमध्ये आपण बालाची तोडफोड फलंदाजी पाहिली होती. 32 धावांचा विस्फोटक त्याने खेळी साकारली होती. परंतु जिथपर्यंत खेळाडू जाऊन वॉर्मअप करतील, खेळ चालू करतील, आपण जाऊया डीजेकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. आणि तेच अगदी सुगम संगीत आपल्याला पाहायला मिळालं. सलामीची जोडी मैदानामध्ये 42 धावांचं एक मोठंसं टार्गेट. षटकामागे 14ची सरासरी आहे. आणि गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज शंतनूला पाहतोय. शंतनू करमगुटकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. अगदी 24 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली आहे. अगदी 24 क्रमांक म्हटला तर केविन पीटरसन, कुमार रोजच्या आणि कृणाल पांड्याची आठवण करून देणारा आकडा. समोर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा. डेव्हिड मिलर आणि शाहिद आफ्रिदीची आठवण करून देणारा आकडा सचिननं परिधान केला. हार्दिक पांड्याचं नाव देखील घेतलं जाईल. परंतु 33 क्रमांकाची जर्सी अजूनही कोणी परिधान केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. बहुतेक आहे तेजस पाटील, बेलदारवाडाचा खेळाडू. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु फटका फसण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्याची बॉडी लँग्वेज सांगून गेली की हा झेल सुटू शकतोय. कारण की हा कॅच नाही मॅच सोडला. कारण की सचिन म्हात्रेला जीवनदान देणं येणारा काळ आणि वेळ तुम्हाला जरूर सांगणार आहे. परंतु या ठिकाणी जसकर संघासाठी एक धाव येते जरूर. आणि जवळपास महत्त्वाचा खेळाडू बाद होताना वाचताना देखील आपण पाहिलं. कारण की क्रिकेटची अनिश्चितता कधी कोणावर कशी लागेल ते सांगितलं जाऊ शकत नाही. त्यामुळे स्ट्राईकवरती पोचला तो फलंदाज दिवेश ठाकूर उर्फ बाला. ज्या बालाची बॅटिंग आपण अगोदरच्या पहिल्या मॅचमध्ये पाहिली होती. अगदी धुवाधार फलंदाजी या मैदानामध्ये. अक्षरशः गोलंदाजाला सळो की पळो करून सोडलं होतं. आणि समोर जर आपण पाहिलं तर शंतनू आहे, चांगला गोलंदाज आहे.
खूप सारी मैदानं ज्यानं फलंदाजी आणि गोलंदाजीने देखील गाजवली आहेत. पाहूया या दोन खेळाडूंमधलं द्वंद्व कशा प्रकारचं पाहायला मिळतं. जबरदस्त गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर रीड करता आला नाहीये. अगदी यष्टीरक्षकाच्या दिशेनं चेंडू निघून गेला, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. गाडीची लाईट थोडीशी बंद करा पहा. फलंदाजांना थोडासा त्रास होतोय. आपण विनंती करतोय, समोर जो टेम्पो आहे आणखी एक जबरदस्त चेंडू पहा, वाऱ्यावरती स्वार झाला. चेंडू पडल्यानंतर किती भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. अगदी लाईन चांगली पाहायला मिळाली आहे, लेन चांगली आहे, वेग आहे या गोलंदाजाकडं. कंट्रोल गेली गोलंदाजी आहे, व्हेरिएशन गोलंदाजी मध्ये दाखवत असताना, कारण की खूपशी मैदानं आणि खूपशा मैदानामध्ये या गोलंदाजी आम्ही पाहिली आहे. यावेळेला लाईन खराब आहे. ऑफस्टम्पच्या खूपसा बाहेर चेंडू करून बसला, कारण की खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक हा चेंडू त्यानं टाकला होता, परंतु चेंडू वाईटची जी रिटर्न क्रीज आहे ना त्याच्यात बाहेरून थोडासा निघून गेला आणि पंचांनी मात्र या ठिकाणी त्याला दंडित केला. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल. 2 धावा स्कोर कार्ड वरती. अगदी 42चा पाठलाग या ठिकाणी जसकर संघाला करायचा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेला फटका चांगला आहे, टोइंडला लागला आणि चेंडू जाईल आर पार. धावा मिळतील 6. षटकार. दरम्यान षटकार आला. अगदी CPR देणारा षटकार आहे जसकर संघाला. आणखी एक धमाका, धूम धडाका. चेंडूला पाठवलं आमच्या व्यासपीठावरती. धावसंख्येमध्ये 6 ने मुसंडी मारली आहे. आणखी एक धमाका. या षटकाराचं स्वागत आमचा DJ मास्टर करेल. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. पहिले काही चेंडू डॉट आल्यानंतर थोडासा दबाव दिवेशवरती होता, परंतु आता तो दबाव हटून मात्र शंतनूवरती जाऊन पोहोचला. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. धावसंख्या मुसंडी मारते 14 वरती. म्हणजे जी सरासरी पाहिजे होती ना जसकर संघाला, ती मात्र बाळाने मिळवून दिली आहे. कारण की 42चं टार्गेट आहे. प्रत्येक षटकामध्ये 14 बनवायच्या आहेत. या षटकामध्ये तर 14 आल्यात. आडव्या बॅटने खेळायचा होता, चेंडू रीड करता आला नाहीये आणि या ठिकाणी शंतनू मात्र डॉट चेंडू करून बसला. त्यामुळे षटक संपले पहिलं. अगदी चेंडू पडल्यानंतर हातभर चेंडू वळवला आणि या चेंडूकडे आणि गोलंदाजाकडे अक्षरशः पाहतच राहिला तो दिवेश. त्यामुळे चांगली गोलंदाजी, चांगली लाईन. षटक संपले पहिलं. 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. त्यामुळे आपण पुन्हा एकदा जाऊया DJ कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
गोलंदाजामध्ये पहिला बदल दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी टाकण्यासाठी विशाल द बॉस विशाल पाटील गोलंदाजच्या ट्रॅकवरती दाखल झाला. समोर सचिन मात्रे. पहिल्या चेंडूवरती वज्रटोला, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर. सचिननं ठोकला एक दर्जेदार लॉंग अँड स्ट्रॉक षटकार. दरम्यान मी पहिलाच म्हणालो होतो, पहिल्या चेंडूवरती या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलात. हा कॅच नाही मॅच टाकला, कारण की हा सुटलेला झेल आणि तदनंतर आमच्या सचिनने काढलेला गोलंदाजाचा तेल आपण पाहिला. त्यामुळे घडलं का, धावसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 20 धावा स्कोर कार्डवरती. आता मॅच जिंकण्यासाठी आणखी 22 धावांची गरज आहे. उरलेल्या 11 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. सामना अगदी जवळपास नेताना आपण पाहिलं, कारण की मॅच वाचवायची असेल ना तर बेलदारवाडा संघाला अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण की त्यांचं प्रमुख अस्त्र आपण पाहिलं ना तर शंतनू होता, परंतु शंतनूने देखील पहिल्या षटकामध्ये थोडासा मार केला, 14 धावा खर्च केल्या. त्यामुळे नक्कीच अगदी घसरलेली गाडी पुन्हा एकदा रुळावर येत असताना आपण जसकर संघाची पाहतोय. यावेळेला फटका चांगला आहे, चेंडूला फेकून दिला, फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर. सचिन मात्रेचा आणखी एक धक्का, चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. खरोखरच आपण डीजेचं कौतुक करूया. अगदी सुंदर सुंदर गाण्यांचे कलेक्शन, कारण की संगीत म्हटलं ना तर दुःखावरती फुंकर मारण्याचं काम करतं. अगदी सुखामध्ये ऐकलं की सुख वाढतं आणि दुःखामध्ये ऐकलं की दुःख कमी होतं. त्यामुळे आपण डीजेचं विशेष कौतुक करूया. अगदी सुंदर सुंदर गाण्याचा नजराणा आणि आमच्या लाडक्यांचा प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करत असताना आपण डीजेचं विशेष कौतुक करूया. यावेळेला समोरच्या बाजूनं डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्याला या ठिकाणी भेदलं जाईल का? चेंडू पकडण्यामध्ये यश जरूर मिळवला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. दरम्यान तिसऱ्या पंचांकडे निर्णय वर्ग करण्यात आला. तिसऱ्या पंचांनी DRS घेतला, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. अगदी आपण पाहिला तर मैदानी पंचांना आव्हान देण्यासाठी ही रिव्ह्यू सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. एक अपील करण्याचं स्वातंत्र्य या रिव्ह्यू सिस्टीमने नक्कीच खेळाडूंना दिलं, परंतु यावेळेला पंचांनी रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांकडे निर्णय प्रलंबित आहे. काही क्षणातच तो निर्णय पोहोचवला जाईल, कारण की एक एक धाव अगदी मोत्या समान पाहायला मिळेल. पंचांचा चौकाराचा इशारा येतोय की ज्या वेळेला
पाय पट्टीवरती पडला, चेंडू त्याच्या हातामध्ये होता, त्यामुळे पंचांनी चौकाराचा इशारा तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. 4 धावा जसकर संघाला मिळतील. अगदी चांगलं सचिन म्हात्रेच्या बॅटमधून आणखी एक चौकार येतोय. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होईल. या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय नियमावलीतील अगदी 23व्या क्रमांकाचा नियम पंचांनी या ठिकाणी लागू केला, त्यामुळे आणखी एक धाव जोडली जाईल. 29 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. विशालला मॅच जर जिंकवायची असेल ना तर अगदी कमीत कमी धावांवरती रोखावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी, जास्तीत जास्त विकेट या ठिकाणी काढावं लागणार आहेत, कारण की धावा त्यांनी चांगल्याच जमवल्या होत्या. एक फायटिंग स्कोर होता 42, परंतु पहिल्या षटकामध्ये अगदी 14 धावा आल्यानंतर याही षटकामध्ये थोडासा मार खेळला तो नक्कीच आमच्या विशालनं. त्यामुळे घडलं काय तर चांगली फलंदाजी या ठिकाणी जसकार संघ करतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा आला. अगदी अतिरिक्त फुटवर्कचा वापर करण्यात आला. DRS नसेल नो बॉल साठी, तुम्हाला फक्त बिमरसाठी अगदी बिमरसाठी आणि रनआउटसाठी फक्त थर्ड अंपायर दिला जाईल. अतिरिक्त फुटवर्कचा वापर केलाय पंचांनी, मात्र ओ स्टेपिंगचा नो या ठिकाणी दर्शवला आमच्यापर्यंत. अगदी 1 ऑक्टोबर 2007 मध्ये आलेल्या नियमानुसार अगदी या नो बॉलवरती फ्री हिट देण्याचा जो निर्णय अंमलात आला, त्यामुळे नो बॉलवरती या ठिकाणी फ्री हिट मिळेल. पुन्हा एकदा संधी, त्या संधीची बुंदी आणि त्या बुंदीचा लाडू हा जसकार संघ बनवेल का? कारण की नक्कीच आताच्या घडीला मॅच जिंकण्यासाठी आणखी 12 धावांची गरज आहे, परंतु त्या 12 धावा बनवाव्या लागतील. जरूर जरूर वाजवलं जाईल. जसा चौकार षटकार येईल किंवा एखादा विकेट येईल तसं मात्र आमचा DJ ऑपरेटर आणखी एक सुंदरसं गाणं तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवणार आहे. प्रेक्षकांची मागणी जरूर पूर्ण केली जाईल. फ्री हिटचा चेंडू आहे. अगदी आपण विशाल देखील थोडासा विसरला होता, कारण की फ्री हिटचा बॉल होता. लाऊड अपील त्यांना केलं होतं, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणखी 12 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत. सात चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मॅच थोडीशी बेलदारवाडा संघासाठी फसली आहे, थोडीशी रुसली आहे, कारण की समोरच्या बाजूने धावा चांगल्या येत आहेत. अलंग द कार्पेट गरंगाळत चेंडू चाललाय. डीप मध्ये कोणी नाही आहे आणि चेंडू नाही गाठली आहे सीमारेषा. धावा मिळतील 4. चौकार. मालवण पाण्यामध्ये दरम्यान आता मात्र या चौकाराने सामना थोडासा खुला केला. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. अजूनही ही मॅच जिंकायचं असेल ना तर संघर्ष करावा लागणारा बेलदारवाडा संघाला, कारण की साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. स्वराज्य निर्मितीसाठी आपण मुठभर मावळ्यांचा रक्तरंजित संघर्ष आणि त्यांची प्रचंड मेहनत पाहिली होती. त्यामुळे या अंधाराच्या आणि संकटाच्या छाताडावरती पाय ठेवून नाव करायचं असेल ना तर तुमचा संघर्ष देखील तेवढा मोठा असावा लागेल. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी आला. तेजस पाटीलला अगदी हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा आकडा त्याच्या जर्सीवरती पाहायला मिळतोय. तेजस
फक्त 7 धावा खर्च करण्याची मुभा तुमच्याकडे आहे. दांडी गुल केली, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. पाच चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अगदी सुनील गावस्करांनी छोटीशी भूमिका साकारलेला एक सिनेमा पाहिला होता, प्रेमाची सावली. त्यामध्ये एक गाणं होतं, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. आणि जसा सचिन हुकला ना, गोलंदाज तेजसने त्याला ठोकला आणि त्यामुळे सचिनला मैदानाच्या बाहेर जावं लागला. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. पाहूया, अजूनही सामना सोडणारा बेलदारवाडा संघ तयार नाही आहे. मॅच ते जिंकण्यासाठी आलेत. प्रथमेश आलाय नवीन फलंदाज. यावेळेला जोरदार प्रहार त्यानं केला, क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाला भेदून धावा मिळतील 4. इथे आलाय जसकर संघासाठी दर्जेदार लाजवाब चौकार. थँक्यू डीजे. यावेळेला फटका चांगला आहे, डीप मधून क्षेत्ररक्षकाला झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. या एकाच कन्व्हर्टेशन 2 मध्ये झाला, कारण की या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. त्यामुळे आता समीकरण उरलं 3 चेंडू आणि 2 धावा. आता मात्र सामना जसकर संघाच्या बाजूने सरकला. त्यामुळे हा सामना जर आपल्या बाजूनं खेचायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला तुमची स्टँडर्ड गोलंदाजी, तुमची स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धावांवरती अंकुश, समोरच्या संघावरती दबाव आणि विकेटचं सातत्य, या 5 गोष्टी कराव्या लागणार आहेत. कारण की मॅच आता जसकर संघाच्या बाजूने झुकली आहे. मॅच थोडीशी अगदी निष्ठत चाललेली पाहायला मिळते, परंतु मॅच अगदी शेवटचा चेंडू पडला जात नाही ना, त्यामुळे मॅचचा निकाल आणि मॅचचं निदान स्पष्ट होत नाही. त्यामुळे अजूनही आपण पाहिलं ना तर बेलदारवाडा संघाची खरी ओळख आहे की शेवटपर्यंत संघर्ष करणे, आणि ऑस्ट्रेलियन संघापर्यंत प्रमाणे ते कधीही मॅच सोडत नाहीत. दरम्यानच्या काळामध्ये फटका चांगला आणि विजयाचा जल्लोष. या ठिकाणी जसकर संघ सेलिब्रेशन करत असताना प्रतिमेशने ठोकला एक दर्जेदार षटकार.